रोजच्या धकाधकीच्या जीवनात किंवा मग कामाच्या धावपळीत आपण जगणंच विसरून गेलो आहे आणि या गोष्टीची जेव्हा जाणीव होते आपल्याला तेव्हा मात्र काही ना काही बहाणे शोधत असतो किंवा निमित्त शोधत असतो. पण रोजच्या जगण्यातही आनंदी राहता येतं किंवा मग आयुष्य साजरं करता येतं हे मात्र आपण विसरून जातो. आणि हेच सांगायला लालबागहून एक राणी आले, आता ती माझ्यासोबत आहे. काय सांगशील राणी, कशा पद्धतीने तू जीवनाकडे बघतेस? मी आपल्या सगळ्यांसारखीच बघते, आजही बघते. पण संध्याचं कॅरेक्टर आल्यामुळे थोडासा आयुष्यात बदल झाला आणि तो साहजिक आहे, जो सगळ्यांच्या आयुष्यात येतो. आपण लहानपणापासून आपल्याला घाबरायला शिकवतात, जग वाईट असतं, सगळ्यांपासून स्वतःला वाचवायचं असतं, कोणावर विश्वास ठेवायचा नसतो. जे बरोबर असतं, आईवडिलांना ते सांगावंच लागतं. पण संध्या जी मुलगी आहे, जिला कोणाबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आहे, जिला सगळे लोक छान वाटतात, तिला असं वाटतं की सगळे दादाताई छान आहेत, सगळे काका काकू छान आहेत, सगळे आपले आहेत, त्यांच्यात आपल्यात काहीही अंतर नाही आहे, असा दृष्टिकोन असलेली मुलगी जर तुम्हाला थोड्या वेळासाठी भेटली तर तुम्ही हा विचार नक्कीच कराल की खरंच इतकं अशक्य आहे का की निरागसता संपून जाणं, किंवा ही निरागसता आयुष्यामध्ये ठेवून आपण जगूच शकत नाही. हे कोणी शिकवलं आपल्याला आणि हे आपण इतकी वर्ष आंधळेपणाने का फॉलो करत आलो? किंवा काही अनुभव आपल्याला वाईट आले, दुःखी आले, ज्यांनी आपण त्रास आपल्याला झाला किंवा आपण होरपळलो, म्हणून आपण असं ठरवूनच टाकलं की आजपासून बंदच करायची ही निरागसता. फक्त सगळ्या समोरच्याला जसंच्या तसं उत्तर द्यायचं, तू मारलं तर मी 2 मारणार, तू चिमटा काढला तर मी 2 काढणार. हीच पद्धत योग्य आहे का? हा प्रश्न संध्याचं कॅरेक्टर करता करता लक्ष्मणला आधी पडले. तो त्याचा दृष्टिकोन आहे, त्याच्या आयुष्याकडे बघण्याचा. त्यांनी ते कॅरेक्टर तसं लिहिलं आणि करता करता मलाही वाटत गेलं. आणि अर्थातच तो दृष्टिकोन जपला आणि आपण जर तितके निरागसता कुठल्याही वयाच्या टप्प्यावर ठेवली तर आपण किती छान जगू आणि आपण किती सुंदर जगू. लक्ष्मण उतेकर हिंदीतला एक ब्रँड म्हणता येईल, हिंदीतला एक मोठं नाव, इतक्या वर्षाचा अनुभव, पण तो मराठीतून तुम्हाला एक्सप्रेस करायचा आहे. आधी टप्पाला आणि आता लालबागची राणी. आणि लालबागची राणी हा जो विषय आहे तो लालबागच्या राजाच्या दारात तुम्हाला सुचला आहे. लालबागच्या राजा प्रसन्न झाला आहे लालबागच्या राणीवर, असं म्हणता येईल. लालबागच्या राजाची मिरवणूक शूट करताना असा एक प्रसंग घडला होता. एक आई बाबा आपल्या मुलीला शोधत होते आणि जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही कशी हरवली, काय कपडे घातले, तेव्हा त्यांनी पटकन म्हणाले की तिच्या हातात फुगे आहेत आणि त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि अगदी सैरभैर होऊन ते त्या मुलीला शोधत होते. आणि राजाच्या मिरवणुकीला इतकी गर्दी असते की ती सापडली असेल नंतर गर्दीमध्ये, नंतर लोक इकडे तिकडे गेले. पण तो एक प्रसंग इतका भावूक होता, इमोशनल होता की माझी मुलगी हरवली, तिच्या हातात फुगे आहेत, कुणी पाहिले का तिला, कुणी पाहिले का तिला. जेव्हा एखादी मुलगी आपल्या आईबापापासून वेगळी होते ते दुःख किती असतं. तर हे पात्र किंवा हा प्रसंग, त्याला सिनेमात त्याचं रूपांतर कसं करायचं हा प्रश्न होता. आणि तो मी माझ्या रायटर रोहन घुगेसोबत आम्ही तो साध्य केला. त्याला सिनेमॅटिक मुलामा लावून आणि त्याच्यातनं एक सामाजिक आशय ठेवत किंवा एक सोशल मेसेज देत एक तोच प्रसंग एका स्पेशल चाइल्डच्या कॅरेक्टरमधून. नॉर्मली आपल्याकडे खूप होतं की जेव्हा एखादी असाधारण मुलगी असते, जेव्हा ती स्पेशल चाइल्ड म्हणून ओळखली जाते, तेव्हा ती वयात आल्यावर तिला घरातनं बाहेर काढलं जात नाही. कारण बाहेरचं जग कसं आहे, काय आहे, वयात आलेल्या मुलीवर कसले कसले प्रसंग होतील किंवा आईबापांना भीती वाटते, त्यामुळे ते नाही बाहेर काढतात. अशी मी ह्या फिल्मचं रिसर्च करताना कित्येक लोकांना भेटलो आहे की ज्यांनी 15-15 वर्ष त्यांच्या मुलीला वयात आल्यावर त्या घरात बंद करून असतात, म्हणजे आईबाबा टाळं लावून जातात आणि त्या मुलीचं आयुष्य, संपूर्ण आयुष्य त्यांच्या खोलीतनं दिसणाऱ्या खिडकीतनं दिसतं तेवढंच असतं. मग अशा मुलांनी जगायचं नाही का? तर हा एक मुद्दा मांडायचा होता. आणि जसा माझ्या प्रत्येक सिनेमातनं प्रयत्न असतो की मला नुसता सिनेमा बनायचा नसतो, मला गल्ले भरायचे नसतात, मला लोकांचे डोळे भरायचे असतात अस्तित्वाची जाणीव करून. आणि तोच प्रयत्न होता, बाकी काय. तर आतापर्यंत वीणा जामकर म्हटलं की एक नॉन कमर्शियल किंवा मग अशा गंभीर विषय अशी कुठेतरी इमेज होती. या भूमिकेमुळे तुझी ती इमेज ब्रेक झाली असं तुला वाटतं? माझी खूप इच्छा आहे की असं व्हावं. अर्थात मी
माझी इमेज ब्रेक केली तरी मला हे अभिमानाने सांगायचं आहे की माझ्या आत्तापर्यंतच्या कुठल्याही गंभीर पद्धतीच्या इमेजबद्दल मला कधीही तक्रार नव्हती, नाही आणि नसेल. कारण मी ज्या ज्या फिल्म्स केल्यात ह्या मी निवडून आणि अत्यंत प्रेमाने केलेल्या आहेत. त्याला एका सिनेमाच्या बाजारामध्ये, एका व्यवसायामध्ये एक कॅटेगरी बनलेली आहे. पण ॲक्ट्रेस म्हणून मी केलेल्या फिल्म्सबद्दल मला नेहमी अभिमान वाटेल. मुद्दा हा होता की त्याच पद्धतीचं काम करून तुम्हाला एक कंटाळा येतो की मला दुसरंही काहीतरी करून बघायचं आहे तरच मजा येईल. आणि मला माहीत होतं की कधीतरी हा योग येईल, तो दिवस येईल, फक्त तुम्हाला वाट बघावी लागते. आमचं क्षेत्रच असं आहे किंवा कुठलंही क्रिएटिव्ह क्षेत्र जे असं केलं आज बसलो आणि झालं असं होत नाही. इट्स अ लाईफ लाँग प्रोसेस. आणि ते आयुष्य जगायची तुम्हाला जर प्रॅक्टिस असेल, वाट बघण्याची जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल, पेशन्स असतील, तर असा दिवस कधीतरी येतो आजच्या दिवसासारखा. आणि तो आला. या भूमिकेसाठी स्पेशल चाइल्डची भूमिका साकारताय, तर या भूमिकेचा अभ्यास तू कसा केलास? मी आधी बरंच काही मेल वगैरे बघायला लागले, गुगलवर काहीतरी सर्च करत होते, त्यांची सायकॉलॉजी वगैरे समजून घ्यायचा प्रयत्न करत होते. तो अर्थात उपयोग झाला मला. आणि मग आमचं एक स्ट्रॅटेजी ठरल्याप्रमाणे की काही मुलांचं जसं आमचं ठरलं, काही मुलं मिळाली आणि आता त्यांना भेटायचं आहे. त्यांना भेटायला लागल्यापासून ना मी तो माझा सगळा टेक्निकल अभ्यास बंद करून टाकला. कारण ती मुलंच इतकी, त्या मुलांनीच मला सगळं दिलं. ते कॅरेक्टर उभं त्यांच्यामुळेच झालं. कारण ती इतकी छान आहेत, ती इतकी गोड आहेत. मला असं झालं की आपण काय यांना वेगळं म्हणतो, आपण यांना स्पेशल का म्हणतो? हां, ते स्पेशल नक्कीच आहे, पण आपण जे चांगलं वाईट वेडं शहाण्याचे जे आपले ठोकताळे आहेत ना, ते किती चुकीचे आहेत हे ती मुलं चुकीचं ठरवतात. फक्त ती झूल तुम्हाला जरा बाजूला ठेवावी लागते त्यांना भेटताना. आणि ती मुलांना भेटायला लागल्यापासून मला एक कॅरेक्टर सापडत गेलं. नाव जितकं इंटरेस्टिंग आहे तितकंच पोस्टरसुद्धा इंटरेस्टिंग आहे. बघताना मान वाकडी तिकडी करावी लागते, तर नेमकं काय याच्या मागचा उद्देश काय? ॲक्च्युली चित्रपटात पण तेच दाखवलं आहे. म्हणजे फिल्म बघितल्यावर तुम्हाला कळेलच की ज्या मुलांना आपण स्पेशल चाइल्ड म्हणून म्हणतो किंवा असाधारण मुलं म्हणतो, ती मुलं जेव्हा बाहेर निघतात तेव्हा त्यांच्यासाठी सगळं किती खरं असतं. कारण त्यांना खोटेपणा माहीतच नसतो. आपणच नेहमी, आपण आता इंटरव्ह्यू देखील चालला आहे, आपली मुलाखत देखील चालली आहे, ते आपलं 3 तारखेचं रिलीज समजून ते भविष्य पुढे बघून आपण आज करतोय. आपण कधीतरी स्वार्थी हो, आपण फेसबुकवरच्या लाईक बघून खुश होतो. आपलं आयुष्य तसं झालंय. आपण कधीतरी क्षण जगण्याचा प्रयत्न करतो का? क्षण जगण्याचा प्रयत्न कोण करतं? जे निस्वार्थ आणि निरागस नजरेने समाजाकडे किंवा शहराकडे किंवा या दुनियेकडे बघतात आणि त्यांच्यासाठी सगळे खरे असतात, त्यांच्यासाठी कोणी वाईट नसतं, त्यांना कशातलाच फरक कळत नाही. त्याच्यामुळे ती सरळ बघते. आपल्याला कळतं आपण इतके स्वार्थी आहोत की आपण सगळ्यात चांगलेपणा, वाईटपणा, धूर्तपणा, खरेपणा, खोटेपणा हे जजमेंटल वृत्तीने आपण त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपण वाकडे तिकडे बघतोय. ही अशी असेल का, ही तशी असेल का? आपण काय ना तिच्याकडे निरागस नजरेने बघत नाही, अशीच आहे. पण तोच चित्रपटामध्ये देखील तुम्हाला कळेल फिल्ममध्ये की तोच एक फरक दाखवण्यात आलाय त्या मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये. म्हणजे हल्लीच्या काळाची खरंच गरज आहे की सकारात्मक दृष्टिकोन जो या पिढीचा नाही आहे, कारण पेशन्स नाही आहेत तरुण पिढीकडे, कमी आहेत किंवा, तर काळाची ही गरज आहे. तर अशा वेळेस हा सकारात्मक दृष्टिकोन देणारा चित्रपट येतोय. जाता जाता काय सांग? करेक्ट म्हणालीस तू. मला हेच वाटतं. म्हणजे लालबागच्या राणी या सिनेमातनं कोणाला काय सापडेल, कुठल्या व्यक्तीला, जसं तू आता हा वेगळा एलिमेंट मांडलास की तरुण पिढीकडे असलेला पेशन्स किंवा काय, हे तू वेगळं सांगितलंस. म्हणजे हे मी आतापर्यंत इमॅजिन केलं नव्हतं. पण असं या सिनेमातनं वेगवेगळ्या लोकांना, वेगवेगळ्या पिढीतल्या लोकांना, वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांना पॉझिटिव्हिटी सापडेल. मला तरी वाटतं की हा सिनेमा बनवण्यामागे दुसरा उद्देश आहे की लोकांना या चित्रपटाद्वारे मनोरंजन करत हसत जाता जाता एक गोष्ट समजेल की आपल्याकडे जे नाही आहे त्याच्यावर आपण का रडतोय, आपल्याकडे जे आहे त्याच्यावर हसत का नाही, आपण नेहमी तक्रार का करत असतो, आपण आयुष्य जगण्यासाठी का सगळी धडपड करत असतो, आपल्याजवळ असलेले क्षण का साजरे करत नाही आपण. कदाचित तेवढं जरी कळलं ना हे चित्रपट बघून, किंवा तेवढं जरी लोकांना वाटलं की ना की बाबा हो, आयुष्य असं जगायला पाहिजे.